नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण सध्या आहे बेंगलोरमध्ये. बेंगलोरपासून कोलार आहे 83 किलोमीटर, कोलारपासून हा बंगारपेठ एरिया आहे 25 किलोमीटर. आता ह्या फार्ममध्ये आलो आहे. फार्म जवळपास 100-150 गायांचा फार्म आहे. हिपर जो म्हणतो आपण इतने परचेस करतो, हिपर वगैरह ऐसा है एकदम A1 क्वालिटी का. अन्ना कितने साल से आप सीमन पे काम कर रहे हैं इधर? 4 साल से काम करते हैं. हाँ, 4 सालपासून ही स्वतः एबीएस डिस्ट्रीब्यूटर आहेत. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये निलेश लगड आहेत किंवा वामन गायकवाड सर आहेत किंवा NDDP दुसरे डिस्ट्रीब्युटर आहेत. तसे हे डिस्ट्रीब्युटर आहेत. आणि हे चुकीची इन्फॉर्मेशन आहे की इथं ब्रीड नाही. इथं ब्रीड आहे, पेडिग्री आहे, सगळं आहे. अन्ना इधर का किसान लोग पेडिग्री मेंटेन करता है क्या? मेंटेन करते हैं सर. करता है ना. अभी आपके पास जो सीमेंट लेके जा रहे हो पेडिग्री मेंटेन कर रहा है. पेडिग्री मेंटेन करते हैं. अभी यांच्यामध्ये मेन गोष्ट काय आहे तुम्हाला सांगू का. आता हे एबीएसचं डिस्ट्रीब्युटर एबीएसचं सिमेंट देतात, पण यांचं तर कर्नाटका मिल्क फेडरेशन म्हणजे आपण KMF म्हणतो. KMFचा विषय काय आहे की KMFचं बुल आहे ते जर्मनी इम्पोर्टेड आहेत. मग त्यांना लागलेलं पुढं जे ब्रीड होतं तेव्हा ते नेक्स्ट लेवलला जेनेटिक्स तयार होतं. आता अन्नाच्या कोट्यातल्या कालोडी बघा, देखा शबीर भाई, जेनेटिक्स देखो, इधर भी दिखाओ, ये साइड. इधर आओ ना, आपका सीमेंट का कंटेनर भी दिखाएंगे. इधर आओ. की फार्म नाहीत बोलतात. जर चुकीची जर आपल्याला अर्धवट माहिती असेल ना तर कोणाला माहिती देऊ नये. कंप्लीट इन्फॉर्मेशन माहिती द्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना पुढे भविष्यात अडचणी येऊ नये. इथं सगळे सिमेंट वापरतात. NDDBचं आहे, डेन्मार्कचं आहे, ABSचं आहे, WWS आहे. सब ना. अभी आप हफ्ते का या महीने का कितना सीमेंट सप्लाई कर रहे हैं इधर ABS का? 500 to 1000 डोसेस इधर सप्लाई कर 6 सामान सप्लाई करते हैं सर इधर. महिन्याला 500 ते 2000 बरोबर ना. हां. 5500 से 2000 महिन्याला सिमेंट सप्लाय करतात. मग इथं ब्रीडिंग किती काम चालू आहे. ब्रीड 100% आहे, जेनेटिक्स पण आहे, पण तुम्हाला माहीत नाही म्हणजे ब्रीड नाही असं नाही ना. ब्रीड ना इधर सब किसान जिसके पास आप सीमेंट दे रहे हैं और सब किसान पेडिग्री मेंटेन कर रहा है क्या? मेंटेन करते हैं सर. 101% 100% करता है. कर रहा है. करते. मतलब जिस किसान ने सीमेंट लगाया है अच्छा वो स्टोर रख रहा है. ये सर स्टोर रखते हैं. हाँ. अभी आपके पास कौन सी गाय है इधर? कितनी गाय है? मेरे पास तो टोटल 100 कव है सर. 100 का है. इसमें 35 to 40 कप ABS का काफ है. ABS ई फर्स्ट काफ ABS. पूरा भी ABS. हे सगळं जेनेटिक्स आलं आहे, ब्रीडवर गेलेलं आहे, जनरेशनवरती. हे सब जनरेशन काही फरक. Yes. बरोबर. आता शेतकऱ्यांना मला सांगायचा विषय होता की जे सिमेंट म्हणतात सिमेंट नाही तर हे काय आहे? इधर आओ शबीर भाई, हे काय आहे अण्णा? हे पुरा सिमेंट आहे. पूरा ABS. हां, पुरा हे सगळे ABSचं सिमेंट आहे. ही सगळे इम्पोर्टेडच आहे. फक्त कसं असतं की जर एखाद्याला माहीत नाही, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, तर कालवडी इंडियन आहेत सगळं यांच्याकडे येतं काय असतं किंवा काय नाही. या हे बघितलं का, हे सगळा ढीग आहे सिमेंटचा. सगळं पेडिग्री सहित, रेकॉर्ड सहित, हिस्ट्री सहित इथल्या माणसांना डिस्ट्रीब्युटर आहे ABSचा. टोटल सगळं जे ABSमध्ये बुल आहेत, इम्पोर्टेडचं जिनोमिक आहेत, इंडियन आहेत, सगळं यांच्याकडे येतं. शेतकरी पेडिग्री मेंटेन करतो, पण कोण ज्याच्या शेतकऱ्याच्या घरनं गाय आले आपल्याकडं तो मेंटेन करू शकतो. आणि ज्याला जो हुशार आहे त्याला माहीत असतं की बाबा ब्रीड कोणतं आहे, सिमेंट कोणतं. इथं येणारी प्रत्येक गाय ही ब्रीडचीच आहे 100%. आणि ती कोणत्या ब्रीडची ही पण तुम्हाला पुढं सांगतो. व्हिडिओ बनवायचं बरोबर ना. इधर का लोग अच्छे सीमेंट पे अभी वर्किंग कर रहे हैं सब. Yes, sir. अच्छी मतलब 30-35-40 लीटर की भी गाय है उसको भी डेवलप कर रहे हैं. डेवलप करते हैं. पेडिग्री मेंटेन कर रहे हैं. मेंटेन करते हैं. करते हैं ना. 100% करते हैं. 100% करते. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण ब्रीडवर बोलतो. तर जसं की इथं ब्रीड कोणतं आहे पुन्हा एकदा सांगतो. आता ही छत्तीसगड सारडाची गाय, ही स्वतः WWSच्या मॅग्नेट सिमेंटची आहे, विथ रेकॉर्ड, विथ प्रूफ, सगळं टोटल. आता हिचा सारडावरनं आता ही गाय समजा इथं 40, 45, 50 लिटरचा रेकॉर्ड आहे, 40 लिटरच्या पुढं. आता ही गाय कर्नाटकाची KMF. आता KMF म्हणजे सिमेंट नाही. ज्यांना अर्धवट माहिती आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की KMF म्हणजे सिमेंट नाही. KMF म्हणजे कसं असतं, PDFA म्हणजे प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशन. PDFAच्या अंदर किती बुल काम करतात, बुल काम करण्यापेक्षा कोणतं कंपनी काम करते. आता 2021 साली PDFAमध्ये CRIचं सिमेंट वापरायचं. आता त्यांचा टाईप झाला सेमस कॅनडा बरोबर. तसंच KMFमध्ये कुठलं बुल दाखवतात हे तुम्हाला दाखवतो. इधर आओ शबीर भाई. ही जी आपण म्हणतो ना ही आहे KMF. KMFमध्ये हा कुठला VH क्राऊन
VH क्राउन कुठला बुल आहे हा वाइकिंग्स जेनेटिक्स इधर आओ नज़दीक उधर जा रहा है वाइकिंग जेनेटिक्सचा VH क्राउन बुल आहे त्याचा दूध किती आहे 11,317 लिटर दुसरा बुल आला KMFचाच डिओ म्हणून डिओ कुठला आहे जर्मन इम्पोर्टेड बुल आहे आलं लक्षात जिओ जर्मन इम्पोर्टेड आता दुसरा आला बुल बेन्स पण हा कुठला आहे डेन्मार्क इम्पोर्टेडचा आहे आता म्हणतो ड्युरेबल आता आपल्याकडे मला डायरेक्ट जर्मन इम्पोर्टेड आहे म्हणजे कसं होतं ते जे पेडिग्री मिक्स होती इधर देखो शबीर भाई इनको क्या है कुछ आदमी को कुछ पता नहीं होता कुछ भी बोल देते देखो दूध किती यायचं बघितलं का 12,171 लिटर यांचा ही 11,124 लिटर ही आणि तुम्हाला माहितीसाठी फर्दर इन्फॉर्मेशन सांगतो बघा ही कुठला माहीत आहे का स्टेट लिव्हस्टॉक ब्रीडिंग ट्रेनिंग हेसरघट्टा बेंगलुरू बरोबर हेसरघट्टा बेंगलुरू म्हणजे काय आहे KMF च्या अंडरमध्ये 2 कंपन्या येतात 2 सिमेंट स्टेशन येतात एक आहे नंदिनी किंवा बरोबर ना शबीर भाई एक हेसरघट्टा आता हेसरघट्ट्यामध्ये इम्पोर्टेड डेन्मार्क इम्पोर्टेड आणि US इम्पोर्टेडची पेडिग्री ती वेगळी फक्त काय झालं की इम्पोर्टेडची पेडिग्री असल्यामुळे या सारडाच्या 50 लिटर गाया दूध देणारा ह्यांना भी ठासतात कर्नाटकाच्या गाया दुधाच्या बाबतीत क्यों शबीर भाई सारडा की गाय हम तो बोल रहे 1 नंबर ब्रीड है वो 1 नंबर है ऐसा फिर भी कर्नाटक की गाय उनसे आगे जा रही दूध में तर माझ्या मित्रांनो सांगायचं काम आहे इथलं जी गव्हर्नमेंट आहे आणि एक फोनाची तर कमेंट बघितली मी त्याचं नाव घेऊन सांगत नाही की KMF ब्रीड आहे दादा KMF ब्रीड नाही KMF ही कर्नाटका मिल्क फेडरेशन आहे त्याच्या आतमध्ये असणारं बुल आहेत त्याची बुलची असंख्य बुल आहेत त्यातलंच मी तुम्हाला थोडंफार बुल दाखवले आहेत असंख्य आणि त्यांचा TPI चांगला आहे आणि प्रोडक्शन त्यांची प्रोडक्टिव्ह लाईफ जी आहे ना ती आपल्या गायांपेक्षा फार जास्त आहे म्हणजे काय त्यांच्या प्रॅक्टिकली गाई 8,000 9,000 10,000 लिटर दूध देतात दिखाओ इधर शबीर भाई 1 मिनिट फिर से एक बार हो का जाज आता हा बुल आहे हा डायरेक्ट जर्मन SSC HF जाज 10,485 लिटर बघा ही 11,000 लिटर दुसरा बघा हॉटस्पॉट बुल आहे किती 8,500 लेवल 1 10,100 म्हणजे यांच्याकडे 18,000 17,000 15,000 लिटरचं बुल आहेत KMFचं कर्नाटका मिल्क फेडरेशन जर कुणाला बुलबद्दल माहीत नसेल आणि ब्रीड करायला ही गाय दूध किती देते ही महत्त्वाचं आहे शेतकऱ्याच्या घरी ही गाय दिल्यानंतर बादलीत दूध किती येतं आपल्याला ते महत्त्वाचं आहे माझी गाय एवढी माझी गाय तेवढी त्या गोष्टीला काय व्हॅल्यू राहत नाही की शेतकऱ्याला घरी योग्य किमतीमध्ये गाय जाणं आणि त्याचं घर चालणं ही सध्या महत्त्वाचं आहे ब्रीड 100% इथं आहे म्हणूनच आपण इथं खरेदीला येतो ना आता कोण इथनं न घेता बी काय जण टाकते ती तो त्यांचा प्रश्न वेगळा आहे आज महाराष्ट्रामध्ये बी ब्रीड आहे महाराष्ट्रामधले बी गाय चांगले आहेत किंवा शबीर भाई महाराष्ट्रामध्ये ब्रीड नाही आहे क्या हरी शेडे आमचे मित्र त्यांची गाय स्वतःच्या बेरबाईनं 6.5 लाख रुपये आणली होती म्हणजे ब्रीड नाही म्हणून आणली का त्यांनी ब्रीड आहे सगळं आहे क्वालिटी आहे फक्त तुम्हाला जर जमत नसतं दूध काढा तर दोष गायला द्यायचा नाही क्यों शबीर भाई अगर आदमी को अगर दूध नाही निकालना तर दोष गाय का क्यों देणार आणि गायांचं आता इथं ब्रीडवर काम करत नाहीत काय लोक म्हणतात ना ये सिमेन आपल्याला काय ना इधर इधर आओ शबीर भाई दिखाता हूँ बघा ABS ब्रूट सेक्सेड ABS स्पाइक सेक्सेड ABS हॅमर सेक्सेड नवीन आता ट्रेंडिंगचा बोलू मिलेनियम सेक्सेड तर ब्रीड तर 100% आहेच त्याबद्दल डाऊटच नाही हा कोणाला माहीत नसेल तर हा प्रश्न वेगळा आहे ज्याची त्याची चॉईस असते ज्याची त्याची घेणं असते आता राहिलं माझा पहिल्यापासून एकच म्हणणं आलं आहे की जी आपण गाय घेतो ती योग्य किमतीला असावी आणि देणारा शेतकऱ्याला योग्य किमतीला भेटावी नाही की असं की प्रत्येकामागं 50 आणि 60,000चा गॅप असावा ज्याची त्याची पसंत आहे ज्याची त्याचं विकणं आहे ज्याला ज्याच्याकडे आवडते तो घेईल आणि मला परत महाराष्ट्रावर यायचे त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये खरोखर ज्यांनी ब्रीडवर काम केलं आहे ज्यांनी खरोखर प्रयत्न केला त्यांच्या 100% गाया उत्तम आणि A1 क्वालिटीच्या आहेत आणि जरी शेतकऱ्याला महाराष्ट्रातली जर ब्रीडवाली गाय भेटली तर 100% शेतकऱ्यानं त्याच्याकडे घ्यावी जर योग्य किमतीमध्ये जर गाय भेटत असेल तर का नाही घ्यावी असं नाही की फक्त बेंगलोरची गाय दूध देते महाराष्ट्रातली पण गाय दूध देते फक्त ती चांगल्या ब्रीड कॅरेक्टरची असावी आज लोकांनी 10-15 वर्ष त्यांनी आयुष्य घालवले त्या ब्रीडवर किंवा बरोबर 10-15 साल उन्होंने मेहनत की 2 की कैसे नाही होगी 100% चांगले फक्त कर्नाटकाचा प्लस पॉईंट काय आहे की कर्नाटकाची पेडिग्री खूप जुनी आली आणि त्यांचं जर्म इम्पोर्टेड बोलत म्हणजे ते नेदरलँड इम्पोर्टेड आहेत डायरेक्ट डेन्मार्क इम्पोर्टेड आहेत US इम्पोर्टेड आहेत जर्मन इम्पोर्टेड आहेत त्यामुळे त्यांची पेडिग्री स्ट्रॉंग लागते पेडिग्री म्हणण्यापेक्षा त्यांचं जेनेटिक्स आहे ना ती भरून आलं आहे त्यामुळे स्ट्रॉंग आहे तिथली गाय सहज पास होऊन जाते आणि चांगल्या गायला बी बीट करते
फक्त मला एक सांगायचं की ज्याच्याकडं काही चांगल्या ब्रीडचे असेल, महाराष्ट्रातले कोणीही असंख्य व्यापारी असो, खरोखर जो चांगली गाय विकतो 100% त्याकडे घेतले पाहिजे. आपल्याला नावं टुकूनावर ठेवण्याचा काही अधिकार दिला नाही. जो तो ज्याचे त्याच्या कष्टानं मोठा होत असतो. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की शेतकऱ्याचं घर जगणं ह्या पद्धतीत आपण व्यापार करावा, म्हणजे कोणीही असो, म्हणजे बेंगलोरमधनं विकणाऱ्याचा असो नाही तर महाराष्ट्रातला विकणाऱ्यांचा असो. जेणेकरून काय होतं आहे की शेतकरी आज असं होतं की बाबा 30 लिटर दूध द्यावी. आता बेंगलोरमधलं रेट जरा ज्यादा येतं, 30 लिटरची गायला बी सरासरी 1.5 लाख 170 180 इथं द्यायला लागते, अशी कंडिशन आहे. आता जर तुम्हाला इद्राव शिबिरबाई, आता ही कालवड मी माझ्याकडे खरोखर सांगतो, ह्या कालवडी आठवण मी 35 140 150 पर्यंत गाय दिल्यात. इथली त्या आमच्या माणसाचीच खरेदी 170ची, इथली 70ची खरेदी असली 180ला पडती. 180ची गाय मी घेतल्यानंतर 90ला पडती. विकणार कुठं, म्हणजे तारता मी बसणं झालं आहे. समजून घ्या, ब्रीड इथं 100% आहे, क्वालिटीचा काही विषय नाही. आणि ज्याची त्याची समज आहे, विकण्याचा प्रत्येकाचा हेतू आहे, ज्याला जसं पटेल तसं विकल. पण मला असं म्हणायचं की जेव्हा आपण एखादी गोष्ट सांगतो, आता समजा मी ही गाय 35-40 लिटर दूध देणार, जर एखाद्या शेतकऱ्याला दिलं आणि त्या दूध नाही निघलं तर डोस कायच नसतो, शेतकऱ्याचा असतो. मॅनेजमेंट बी खूप मोठा रोल आहे याच्यामध्ये. मॅनेजमेंट झालं तर सगळ्या गोष्टी होत्यात. सांगायचं एवढाच विषय आहे. बाकी आणि जर तुम्हाला जर असे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर चॅनलला लाईक करा. मित्रांनो, ही जी वासरू बघताय ओरिजिनल ABS हॅमर सिमेंटचं वासरू आहे. इधर आव म्हणे ना, इधर आव. ओरिजिनल ABS हॅमर सेक्सेडचं वासरू आहे आणि ही शेतकऱ्याच्या घरी तयार केलेलं आहे. ही शेतकऱ्याच्या गाय तर आता इथं येऊन जर कोण म्हणत असेल इथं ब्रीडच नाही तर त्याला दोष त्याचा नाही, त्याच्या मेंटॅलिटीचा आहे. कारण की त्याला माहीतच नसेल की ब्रीडपर्यंत तो पोचलाच नसेल कधी, त्यामुळे त्याला माहीत नसेल ब्रीड नाही ते. हे म्हणा ना, ओरिजिनल कोणचे सिमेंट काय आहे? हॅमर ABS हॅमर सेक्सेड. ABSच्या हॅमर सेक्सेडचं वासरू आहे. ब्रीड 100% आहे. मी कसं आहे, कोणासाठी मला प्रूफ करून दाखवायची गरज नाही, फक्त काय चुकीची इन्फॉर्मेशन शेतकऱ्यांपर्यंत जाऊ नये म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. काय चुकलं विकलं असलं तर मला माफ करा, समजून घ्या. माझं बनवण्याचा प्रयत्न आहे. काय जर चुकत असलं का ते समजून घ्या. धन्यवाद.